नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? तर मी अक्षय आपलं स्वागत करतो ए के व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, इकडे खूप पाऊस आहे आणि हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, शेवटपर्यंत पहा. आमचं मंडळ आम्ही 1996 पासून आमच्या या उत्सवाला सुरुवात केली आहे. नमन ठेवलं होतं केदारलिंग मार्लेश्वर मंडळ मुंबई यांचं नमन आयोजित केलं आणि या नमनाचा असा एवढा झाला इफेक्ट की इतका भरपूर पाऊस होता इथे, तरी आमच्या या विभागातील पूर्ण जी कोकणस्थ आहेत, आमच्या या पूर्ण विभागात जी मंडळी आहेत ना, ती कोकणस्थ मंडळी आहेत. ती मंडळी पूर्णपणे त्यामध्ये एवढी उत्साह होती की एवढा पाऊस पडूनसुद्धा ते पूर्णपणे भिजता काही जण छत्र्या पकडून होते, काही एवढं भिजूनसुद्धा त्यांनी पूर्णपणे त्या नमनाला ते हालतच नव्हते. आपण जर कुठला काय वेगळा कार्यक्रम असेल, अरे पाऊस आला चल आपण जाऊया, पण ते लोकांनी असं नाही केलं. ते लोक बोले, काही लोकांनी तर एवढा पाऊस पडला पण खुर्च्या सोडल्या नाही. बरोबर, एवढे उत्साही आहेत आपले कोकणातील लोक. आणि आपला नमनाचा जो कार्यक्रम आहे कोकणात फार म्हणजे प्रसिद्ध आहे की खूप सुंदर असं देखाव आहे इकडे आणि सजावट बघू शकता आणि सर्वच एकूण एक खूप सुंदर आणि सुरेख आहे. नमस्कार मंडळी, मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, मी आलो आहे आज शिवडी या ठिकाणी आणि पाहू शकता इकडे मागे देवी बसलेलं आहे आणि हे जे सर्व डेकोरेशन आहे, इको फ्रेंडली डेकोरेशन आहे. आपण पाहू शकता इकडे, आपण दाखवू शकतो तुम्हाला पूर्ण देवीचं जे पूर्ण डेकोरेशन आहे, पूर्ण ए टू झेड जे पत्रावले असतात आपल्या त्यापासून बनवलेलं आहे. सुंदर असं डेकोरेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपली देवी बघू शकता. सुंदर असं रूप, हरी बोलाची माय माऊली, सुंदर असं देखणं रूप आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आज आलं होतं नमन होतं आपल्या समीर दादा तटकरे, केदारलिंग मार्लेश्वर नमन मंडळ मुंबई आणि गायक आपले समीर दादा तटकरे आणि सहकारी. जस्ट आपलं आता जस्ट नमन संपलं आणि इकडे पाहू शकता मी देवीच्या डेकोरेशन पाहिलं आणि देवीचं दर्शन घ्यायला आलो आणि खूप भारावून गेलो. तर आपण इथल्या सर्व जे आहेत आपले इथले पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आपले दादा आहेत. दादा, आपलं संपूर्ण नाव? योगेश शंकर काबदुले. दादा, ह्या मंडळाचं आपलं नाव? हरिबोल सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. दादा, कधीपासून सुरुवात केली आपल्या मंडळावर? हे आमचं मंडळ आम्ही 1996 पासून आमच्या या उत्सवाला सुरुवात केली आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही नवरात्रोत्सव साजरा करत असतो. आणि या उत्सवामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमचं उद्दिष्ट असं आहे की आपण हे उत्सव साजरे करतो त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त आम्हाला पारंपरिक जे आपलं आपल्या हिंदू धर्मामध्ये वगैरे जे आपलं चालत आलेलं आहे त्यामध्ये पारंपरिक जे कार्यक्रम असतात ते आम्ही सादर करण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो. आणि या उत्सवामध्ये जे काय आम्ही डेकोरेशन करतो ते डेकोरेशन जास्तीत जास्त इको फ्रेंडली आणि जे चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्याला की त्याचा परत एकदा आपल्याला हे करता येईल की बाबा म्हणजे वेस्टेज त्याचा असेल त्याचा आपण हे करू शकतो. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक कार्यक्रम जे नृत्य, जसं आपण कोकणातील जे आपलं नमन असतं, तर ह्या वर्षी आम्ही आमच्या इथे नमन ठेवलं होतं केदारलिंग मार्लेश्वर मंडळ मुंबई यांचं नमन आयोजित केलं. आणि या नमनाचा असा एवढा झाला इफेक्ट की इतका भरपूर पाऊस होता इथे, तरी आमच्या या विभागातील पूर्ण जी कोकणस्थ आहेत, आमच्या या पूर्ण विभागात जी मंडळी आहेत ना, ती कोकणस्थ मंडळी आहेत. ती मंडळी पूर्णपणे त्यामध्ये एवढी उत्साह होती की एवढा पाऊस पडूनसुद्धा ते पूर्णपणे भिजता काही जण छत्र्या पकडून होते, काही एवढं भिजूनसुद्धा त्यांनी पूर्णपणे त्या नमनाला ते हालतच नव्हते. आपण जर कुठला काय वेगळा कार्यक्रम असेल, अरे पाऊस आला चल आपण जाऊया, पण ते लोकांनी असं नाही केलं. ते लोक बोले, काही लोकांनी तर एवढा पाऊस पडला पण खुर्च्या सोडल्या नाही. बरोबर, एवढे उत्साही आहेत आपले कोकणातील लोक. आणि आपला नमनाचा जो कार्यक्रम आहे कोकणात फार म्हणजे प्रसिद्ध आहे, त्यामुळे भरपूर प्रेमळ असतात. आणि तसेच आम्ही इथे भक्तिमय कार्यक्रम म्हणजे कीर्तन, आता आम्ही यावेळेला हरे कृष्ण इस्कॉनचं जे कीर्तन असतं तर तिथे आम्ही प्राधान्य म्हणजे त्याच्यातून आम्हाला तसा आम्ही 25 तारखेला कार्यक्रम ठेवला होता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, तर यांच्या वतीने आम्ही कार्यक्रम ठेवला होता हरे कृष्ण कार्यक्रम. त्यामध्ये श्री बलदेव शक्ती प्रभूजी यांनी एक कीर्तन केलं, प्रवचन केलं की आजच्या पिढीला ही जे मार्गाला जी आजची पिढी आहे इथे, तर ह्या पिढीमध्ये आता त्यांची वागणूक काय आहे तर यावरती त्यांनी सांगितलं. आणि त्या वागणुकीला आजच्या पिढीला जी आत्ता जी अशा प्रकारे वागते तर त्या पिढीला पुढे काय करायचं, तर त्यांच्या पालकांनी काय करायला पाहिजे यावर उत्कृष्ट त्यांना प्रवचन दिलं. आणि त्यानंतर आपण जे नृत्य करतो, मग त्यांनी असं सांगितलं की हे नृत्य आपण करतो त्याला पण एक वेगळं हे आहे
की आपण हे धार्मिक कीर्तन करून त्याच्यामध्ये मग ते एक आमचं डान्सिंग कीर्तन झालं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी कीर्तन केलं त्याच्यामध्ये ते कीर्तनामध्ये सर्वजण मग्न होऊन दमदार नाचत होते. अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आणि याच्यामध्ये आम्ही सर्वांना जास्तीत जास्त भक्तिमय मार्ग आपला कसा पुढे चालेल आणि सर्वजण चांगल्या प्रकारे कसे राहतील आणि आपलं हे जे हिंदू संस्कृती ही आपली पुढे सुरूच राहू दे आणि हे सर्व आपले सण जे आहेत आपण जे पारंपरिक आहेत ह्या गोष्टींना पुढे नेण्याचं आम्ही प्राधान्य देतो आहे. दादा आता हे आपण पाहतो इकडे पत्रावल्याचं म्हणजे आपण घरगुती वापरतो त्याच पत्रावल्यापासून आपण हे पूर्ण इको फ्रेंडली डेकोरेशन बनवलं. हरिबोलाची माय माऊली हरिबोलाची माय माऊली आणि पाहू शकता इकडे आपण म्हणजे पत्रावलीमध्ये पण देवीचेच फोटोज आहेत. त्याबद्दल आपण काय सांगा म्हणजे कसं काही सुचलं कोणाला सुचलं आणि कसं हे दरवर्षी आपण करता असं काही. आता आमच्यामध्ये हे जे डेकोरेशनचं आहे ना आता आम्ही कार्यक्रमामध्ये बाकी मी पूजा वगैरे आम्ही करतो पण डेकोरेशनचं हे जे ना आमचे जे पदाधिकारी आहेत हे 4-5 पदाधिकारी आहेत तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आमचे आहेत राहुल सागवेकर. राहुल सागवेकर हे आमचे इतके उत्साही असतात ना तर त्यांचं एक प्रत्येक वर्षी आहे ना काहीतरी नवीन आम्हाला करायचं. डेकोरेशन ते प्रत्येक वेळ कोणाचं बघून ते बघतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आणि वेगळ्या प्रकारे त्यांना डेकोरेशन करण्याची भरपूर इच्छा असतात आणि ते स्वतःहून त्यांची एक आयडिया देतात मंडळाकडे सादर करतात. मग त्याच्यामध्ये आमच्या मंडळातले सर्व जे पदाधिकारी आहेत सचिन शिंदे जनित पांचाळ अशी भरपूर मंडळी आहेत नावं माझ्या तोंडात येतात पण हे प्रमुख आहेत ते लोक 4-5 दिवस जागरण करून ते पूर्ण मंडप ते लोक साजरा करतात. त्याच्यामध्ये आमचा सहभाग आमचा फक्त उत्सव साजरा करणार पण ह्या 4-5 लोकांचा एवढा सहभाग असतो की ते आवडीने करतात. बाकी असं नाही की तुम्हाला दिले जबरदस्ती करा ते आवडीने स्वतः आणणार कशा प्रकारे करायचं आणि सर्व ते स्वतः करतात अशा प्रकारे. आता यावर्षी पत्रावलीचं डेकोरेशन आहे मागच्या वर्षी काय होतं म्हणजे काही युनिक असं काही मागच्या वर्षी जे आम्ही डेकोरेशन केलं ते पृथ्वींचं केलेलं म्हणजे अंतरा जे आपण असं दाखवतो ना वेगवेगळे ग्रह वगैरे हां त्या ग्रहांचं केलं होतं ते पण त्या लोकांचीच आयडिया होती. फार छान केलं होतं त्या लोकांनी. आता आपले रात्रीचे 2 वाजायला आले तरी पण आपण आहोत इथे आणि नमन कला ही जी आली कोकणातली पारंपरिक लोककला आहे तशीच आपण अनेक कार्यक्रम ठेवतो इकडे. बरोबर. तर पुढच्या वर्षी सुद्धा मी येण्याचा प्रयत्न करेन वेळात वेळ काढून आणि खूप छान वाटलं आपल्या सर्वांना भेटून आणि देवीचं खूप छान अशी मूर्ती आहे. पाहू शकता सर्व मंडळी की खूप सुंदर असा देखाव आहे इकडे आणि सजावट बघू शकता आणि सर्वच एकूण एक खूप सुंदर आणि सुरेख आहे. तर पुढच्या वेळी सुद्धा ट्राय करेन मी येण्यासाठी नक्कीच येईन आणि असेच कोकणातील कार्यक्रम आपण इथे ठेवा. जर भजन वगैरे असेल तरी मला नक्की कळवा. आपण सर्व चॅनलला यूट्यूबच्या काही ना काही आपल्या कोकणातील परंपरा हिंदू पारंपरिक जी संस्कृती आहे त्या आपण जपण्याचा प्रयत्न करतो आहे. पुन्हा एकदा दादा आपल्याला सर्वांना भेटून खूप छान वाटलं. दादा आपलं गाव कोणतं आहे? माझं गाव मोर्डे म्हणजे देवरुख मोरड्यात त्या रत्नागिरी आमचा जिल्हा आहे. मी पण लांजा साईडचंच आहे आणि देवरुखला वगैरे आपले खूप सारे असे मित्र आहेत. कधी आलं तर भेटू आपण नक्कीच. खूप छान वाटलं. धन्यवाद दादा. फार तुम्हालाही धन्यवाद. तुम्हाला भेटून आम्हाला फार आनंद वाटला. तुम्ही इथे आलात आणि आमचंही सर्व घेतलं त्याबद्दल तुमचं खूप हरी बोल. नक्की आपला हा योग असा भेटला कारण आता मी निघत होतो पण रात्री 2 वाजले मला जायचं अँटोफिलला परंतु आपल्या दादांनी भेटून आपल्याला एक दाखवलं की इकडे आणि पारायला येणारच होतं जाता जाता पण असं वाटलं दादांशी की बोलून खूप छान वाटलं आणि सर्व इकडची मंडळी पाहू शकता इकडे पूर्ण रहिवासी आहे तिकडे. आत्ता इथं शो झाला इकडे आपला कोकणचा जस्ट आपली तयारी तर पॅकअप होत आहे आणि सर्व मंडळी आहेत तिकडे. खूप छान वाटलं. रात्रीचे 2 वाजले तरी ही आपली कोकणची संस्कृती महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करतात मुंबईसारख्या ठिकाणी आणि हे जे मुंबईचं आपलं नमन होतं गावाला पण पाहतो पारंपरिक नमन त्याच पद्धतीने आपले समीर टटकरे दादा आणि सर्व टीम तर सर्व करत आहेत. त्यांनासुद्धा आणि आपल्या सर्वांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. व्हिडिओ आवडला तर धन्यवाद.